आपल्या कृषीप्रधान देशाला सहकार चळवळीची एक दैदिप्यमान परंपरा लाभली आहे। देशाच्या अनेक भागात आजवर अनेक सहकार महर्षी होऊन गेलेत, ज्यांनी आपापल्या परीने त्यांच्या परिसरात सहकार चळवळ रुजवली, वाढवली आणि त्या सहकारातून त्या परिसराची समृद्धी देखील झाली। सहकार म्हणजे सत्तास्थान नसून सहकार म्हणजे संस्कार आहे। त्यात बळीराजाची काळजी आहे। सर्वांच्या उन्नतीसाठी राबवलेली व्यापारी धोरणं देखील आहेत। आपल्या कार्यक्षेत्राच्या उन्नतीसाठी समाजोपयोगी काम करण्याची एक संधी आहे। सहकार म्हणजे समृद्धी आहे। आपल्या कृष्णाकाठच्या गावांना समृद्धी आली ती कृष्णाच्या पाण्यामुळे, आणि ती समृद्धी पिढ्यानपिढ्या टिकवली या सहकाराने। देशाच्या कृषी, सहकार, औद्योगिक, साहित्य, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आजवर मोठं योगदान दिलेल्या आपल्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील क्रांतिकारांची भूमी असणाऱ्या कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना देखील याच सहकारातून झालेल्या समृद्धीचं एक उदाहरण आहे। अतिशय सचोटीने, जिद्दीने व सर्व शेतकरी बांधवांच्या सहकार्याने क्रांती कारखान्याची अतिशय यशस्वी वाटचाल सुरू आहे। खरं तर आज या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्याचे कारण म्हणजे क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या चेअरमन पदाला 11 जुलै 2025 रोजी 2 वर्ष पूर्ण होत आहे। एका युवा नेत्यास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची संधी दिल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून सर्वांना सोबत घेत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची सचोटी, यामुळे 2 वर्षात झालेल्या चांगल्या सकारात्मक बदलांची माहिती आपण या द्विवर्षपूर्ती व्हिडिओतून घेऊयात। 11 जुलै 2023 क्रांती कारखान्याच्या चेअरमनपदी शरद भाऊ लाड यांची बिनविरोध निवड झाली। कारखान्याच्या चेअरमनपदी युवा चेहऱ्याला संधी दिल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते। सगळीकडे अतिशय जल्लोष सुरू होता, परंतु या जल्लोषात देखील या अध्यक्षपदाला शरद भाऊंनी अतिशय विनम्रपणे जबाबदारी म्हणून स्वीकारलं। या काळात अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा केलेला सन्मान, सत्कार, त्यांना दिलेल्या शुभेच्छा या सर्व गोष्टी सुरू असतानाच 26 जुलै 2023 रोजी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड यांना जाहीर झाला। साहजिकच भाऊंची चेअरमनपदी नियुक्ती आणि अण्णांना मिळालेला जीवन गौरव पुरस्कार यामुळे या कारखान्याच्या जडणघडणीत लाड कुटुंबाचे असणारे अतुलनीय योगदान हा खरं तर एक दुग्ध शर्करा योगच होता। 3 ऑगस्ट 2023 क्रांती शुगर्सची जबाबदारी मिळाल्यानंतर या क्षेत्रातील प्रशासकीय यंत्रणेत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधण्याचे काम भाऊंनी सुरू केले। राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांची भेट घेतली। 3 ऑगस्ट 2023 NCDC अर्थात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ या संस्थेचे संचालक गिरिराज अग्निहोत्री व त्यांच्या शिष्टमंडळाने क्रांती कारखान्यास भेट देत क्रांती शुगर्स कडून सुरू असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व विविध उपक्रमांची माहिती घेतली। 2 ऑगस्ट 2023 अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कडेगाव येथे रक्तदान शिबिर। 3 ऑगस्ट 2023 पलूस तालुक्यातील तुपारी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। 6 ऑगस्ट 2023 क्रांती कारखान्याच्या कार्यस्थळावर 4थी जिल्हास्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजित करत कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले। 31 ऑगस्ट 2023 या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी क्रांती वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली। 1 सप्टेंबर 2023 क्रांती कारखान्याने नेहमी साखर कारखानदारीत अत्याधुनिक आणि दिशादर्शक उपक्रम राबवले आहेत। यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कारखाना नर्सरीमध्ये रोपांची निर्मिती करणं। चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर 2023-24 या हंगामामध्ये 25 लाख रोप निर्मितीचे उद्दिष्ट ठेवत रोप निर्मितीचा शुभारंभ केला।
2 सप्टेंबर कुंडल येथे कारखान्याच्या ऊस विकास विभागाअंतर्गत यंत्राद्वारे बाळ भरणी करण्याचे प्रात्यक्षिक संपन्न. 8 सप्टेंबर 2023 शरद आत्मनिर्भर अभियान यांच्या वतीने कडेपूर जिल्हा परिषद गट येथे रक्तदान शिबिर संपन्न. 9 सप्टेंबर 2023 कुंडल पंचक्रोशीमध्ये सर्वात मोठा व भव्य दिव्य शरद पर्व दहीहंडी सोहळा संपन्न. साखर कारखाना यशस्वीरित्या चालवताना केवळ कारखान्याचे नियोजन पाहून चालत नाही, तर ऊस उत्पादकांच्या देखील समस्या जाणून घ्याव्या लागतात. त्यासाठी प्रत्यक्षात फील्डवर जाऊन पाहणी करणे, ऊस उत्पादकांशी संवाद साधणे देखील गरजेचे असते. हे ओळखून क्रांती कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सदर भाऊंनी ऊस उत्पादक संवाद दौरा सुरू केला. 13 सप्टेंबर 2023 पहिल्या दिवशी नागडाळे, बुरळी व आमनापूर या गावांना भेट देत ऊस उत्पादकांशी संवाद साधला. 14 सप्टेंबर 2023 दुसऱ्या दिवशी कुंभारगाव, देवराष्ट्रे, मोहिते, आदस, पाडळी, अंकलखोप व बुरुंगवाडी येथील ऊस उत्पादकांना त्या दोन्ही तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादनातील नवनवीन संधींबद्दल माहिती दिली. 15 सप्टेंबर 2023 तिसऱ्या दिवशी दह्यारी, घोगाव या गावास भेट देत शेतकऱ्यांशी आपुलकीचा संवाद साधला. 16 सप्टेंबर 2023 चौथ्या दिवशी दुधोंडी, पुणदी व नवी पुणदी या गावांना भेट देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 16 सप्टेंबर 2023 क्रांती कारखान्याच्या सहजीव निर्मिती प्रकल्पास को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. कारखाना व्यवस्थापनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करत त्या माध्यमातून सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी हा पुरस्कार अतिशय प्रोत्साहनपर असा होता. 18 सप्टेंबर 2023 ऊस उत्पादक संवाद दौऱ्याच्या 5व्या दिवशी ब्रह्मनाळ, खटाव, तांदळगाव व वजगडे या गावातील ऊस उत्पादकांशी चर्चा करत उत्पादकता वाढी संदर्भात संवाद साधला. 20 सप्टेंबर 2023 दौऱ्याच्या 6व्या दिवशी भिलवडी, माळवाडी व सुखवाडी या गावातील शेतकरी बांधवांच्या समवेत संवाद साधला. 21 सप्टेंबर 2023 दौऱ्याच्या 7व्या दिवशी शिरगाव, खंडोबाची वाडी, संतगाव. 22 सप्टेंबर 2023 रोजी दौऱ्याच्या 8व्या दिवशी सूर्यगाव, रामापूर, बावंडे. तर 23 सप्टेंबर 2023 रोजी दौऱ्याच्या 9व्या दिवशी सांडगेवाडी, सावंतपूर आणि बलवडी सर्व गावात जाऊन काही ठिकाणी फील्डवर जाऊन पाहणी करत, तर काही ठिकाणी शेतकरी बांधवांशी संवाद साधून शरद भाऊंनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. 29 सप्टेंबर 2023 क्रांती कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद भाऊंनी सर्व सभासद, ऊस उत्पादक व कर्मचारी यांना कारखान्याच्या पुढील उद्दिष्टांबद्दल माहिती दिली. 23 सप्टेंबर 2023 वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून शैक्षणिक कार्यात सहकार्य करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना केलेल्या आव्हानातून जमा झालेल्या लोकवर्गणीत सुमारे 1500 सायकलींचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आलं. यामुळे त्यांचा शाळेत जाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. 16 ऑक्टोबर कारखान्याचा 2023-24 साठीचा गळीत हंगाम, बॉयलर, अग्नी प्रदीपन समारंभ पूजनीय मठाधिपती सुंदरगिरी महाराज पुसेगाव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 21 ऑक्टोबर 2023 क्रांती कारखाना प्रायोजित कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सांगली येथे संपन्न. सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मोठ्या संख्येने खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. 6 नोव्हेंबर 2023 सहकार चळवळीत अतिशय झोकून देऊन काम करत असतानाच ज्या कारखान्याच्या पंचकृषीमध्ये आपण काम करतो त्या कुंडल सातगाव ग्रामपंचायतीवर स्वर्गीय बापूंच्या विचारांचा क्रांतीग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून सत्ता मिळाली. 27 नोव्हेंबर 2023 छत्रपती शिवरायांचा ज्वाज्वल्य इतिहास आपल्या पुढच्या पिढीला देखील माहीत व्हावा
त्यांना देखील या शिवकार्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शरद पर्व क्रांती विचार मंच कुंडली यांच्या माध्यमातून किल्ले बनवा 2023 स्पर्धा संपन्न झाली। 1 ते 3 डिसेंबर 2023 आदरणीय बापूंचे जयंती उत्सवानिमित्त क्रांती अग्रणी व्याख्यानमालेचं आयोजन। यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या, स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक मधुकर भावे, सुप्रसिद्ध व्याख्याते विश्वंभर चौधरी, सुप्रसिद्ध व्याख्यात्या वैशाली डोळस यांनी व्याख्यानमालेत आपले विचार मांडले। 4 डिसेंबर 2023 क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड यांच्या कार्याचा आदर्श सातत्याने नव्या पिढीसमोर राहावा यासाठी दरवर्षी दिला जाणारा क्रांती अग्रणी पुरस्कार 2023 सुप्रसिद्ध अभिनेते व निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांना सुप्रसिद्ध विचारवंत लेखक डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते देण्यात आला। 9 डिसेंबर 2023 क्रांती कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकरी महिलांसाठी ऊस पीक महिला शेतकरी चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं। 11 डिसेंबर 2023 कारखान्याच्या ऊस विकास योजनेद्वारे मार्गदर्शन घेतलेले योग्य आळवणी फवारणी नियोजनातून सरासरी 42-43 कांड्यांच्या ऊसाचे उत्पादन घेत सुमारे 125 टनांपर्यंत उत्पादन घेतलेल्या प्रगतशील शेतकरी उदय लाड यांच्या प्लॉटला भेट देत पाहणी केली।